वह समय जब ज्ञान अर्जन करके दीर्घ काल के बाद दो राजकुमार अपने राज्य लौटे और एक दृश्य के माध्यम से उनके मन में आसक्ति की भावना ने जन्म लिया, परंतु जब उन्हें इस मोह के पीछे छिपे सत्य का बोध हुआ तो वह क्षण उनकी अंतरात्मा को झकझोर गया और उसी क्षण से उनकी दृष्टि संसार से हटकर आत्म मार्ग की ओर अग्रसर हो गई। जी हाँ, हम बात कर रहे हैं मुनिश्री देशभूषण और कुलभूषण जी की। इस प्रेरणादायी दृष्टांत को स्मरण करते हुए महाराष्ट्र राज्य की प्रसिद्ध नगरी नागपुर के रेशमी बाग स्थित कविवर्य सुरेश भट्ट सभागार में मुनिश्री देशभूषण कुलभूषण के जीवन पर आधारित मुक्तिबीर संगीत एवं नृत्य प्रधान नाट्य एक अद्भुत कार्यक्रम का भव्य आयोजन किया गया। 7 अक्टूबर 2025 को आयोजित इस अद्भुत और प्रेरणादायी कार्यक्रम की शुरुआत चित्र अनावरण के साथ हुई, जहां विशिष्ट अतिथियों ने पूज्य गुरुवर के चित्र का अनावरण कर कार्यक्रम को गति प्रदान करते हुए दीप प्रज्वलित किए। ज्योति से रोशन हो संसार, धर्म के पथ पर सभी चले और सबका हो उद्धार, धर्म दीप जलता रहे मन में दूर हो। दीप प्रज्वलन के बाद श्रावक श्राविकाओं ने संगीतमय वातावरण में परम पूज्य संत शिरोमणि आचार्य श्री 108 विद्यासागर जी महाराज के लिए भावपूर्ण भक्ति गीत प्रस्तुत किया, जिसके मधुर स्वरों ने संपूर्ण वातावरण को और भी अधिक भक्तिमय बना दिया। शिष्य और गुरुवर दोनों में अमिट प्रेम का बंधन है, गुरुवर की हर सांस शिष्य के भक्त हृदय का स्पंदन है। भज मन विद्यासागर, 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 भज मन विद्यासागर। भक्ति गीत प्रस्तुत करने के पश्चात विशिष्ट व गणमान्य जनों ने अपने विचार व्यक्त करते हुए कार्यक्रम के विषय में महत्वपूर्ण जानकारी साझा की। झालेल्या कितीतरी आचार्यांचे ग्रंथ आपण वाचतो, त्यांचे लिहिलेल्या गोष्टींचं आपण अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो। अशाच एक मुनी ज्यांना वैराग्य प्राप्त झालं आणि त्यांनी कठीण तपस्या केल्यानंतर ज्यांना निर्वाण प्राप्ती झाली, असे मुनिश्री देशभूषण आणि कुलभूषण यांच्या जीवनाच्या बद्दल आपल्याला खूप अशी माहिती नव्हती, पण आपण कुंथुगिरीला जाऊन त्यांचं दर्शन घेतो। अशा मुनिश्री देशभूषण आणि कुलभूषण यांच्या जीवनावरती थोडीशी कल्पना आपल्यापर्यंत पोहोचावी, जैन समाजापर्यंत पोहोचावी, प्रत्येक प्रेक्षकांपर्यंत पोहोचावी, या अनुषंगाने आमचे हुरणारी असे कलाकार ज्यांना साक्षात सरस्वतीचा वारदस्त आहे, सरस्वतीचा आशीर्वाद आहे। या नाटकामुळे आनंदी महाराज सगळ्यांना समजले आणि हे सगळं अखिल दिगंबर जैन साहित्यवाद संस्थेमुळे मी करू शकलो। मी आणि प्रमोद भुसारी, खरं म्हणजे लेखन मी घरात बसून टेबलावर बसून करतो, पण नाटक उभं करून तुमच्यासमोर सादर करणे ही त्यापेक्षा कठीण गोष्ट आहे आणि ती प्रमोद भुसारी तेवढ्याच तन्मयतेने करतात। म्हणून जसे ते देशभूषण कुलभूषण तसे मी आणि प्रमोद आम्ही दोघंही आपल्यासाठी काही ना काही करायचा प्रयत्न करतो आणि आमच्या पाठीशी अखिल दिगंबर जैन संस्था, श्री सुरेशजी अवतनकर या नाट्यासाठी मदत करणारे सर्व संस्थाचे अध्यक्ष, सचिव, पदाधिकारी, अखिल दिगंबर जैन साहित्यवाद संस्था, श्री साहित्यवाद जैन संघटन मंडळ, श्री पार्श्वप्रभू दिगंबर जैन मंदिर, श्री चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिर बाहुबली नगर, श्री शांतिनाथ जैन मंदिर लक्ष्मीनगर, श्री आदिनाथ जैन मंदिर अंबानगर, श्री महावीर यूथ क्लब सर्व शाखा, श्री दिगंबर जैन युवक मंडळ साहित्यवाद, जैन सहायता ट्रस्ट विदर्भ, अखिल भारतीय पुलक जैन चेतना मंच, समस्त बगैरवा समाज नागपुर। अगले चरण में नन्हे बच्चों और श्रावक श्राविकाओं द्वारा दी गई मनमोहक भक्ति नाट्य की सुंदर प्रस्तुति ने संपूर्ण वातावरण को आनंदमय बना दिया।
जय जिनेंद्र परमानंदा, जय जिनेंद्र परमानंदा, जय जिनेंद्र परमानंदा, जय जिनेंद्र परमानंदा. दोघेही स्वरूपानं सुंदर तसेच अंतःकरणाने सुंदर आहेत. त्यांना रूप चंद्रानं दिलं, कांती सूर्यानं दिली, साक्षात मदनाने त्यांची काया घडवली आणि वसंतानं त्यांना कोमलता प्रदान केली. यश गुण त्यांचे अगणित अगणित, वर्णन त्यांचे किती करावे. आनंदाने भाव भक्तीने केवळ त्यांना नमन करावे. सम्यक दर्शन ज्ञानाने पावन केले आपुले जीवन. सदा चरणमय दिव्य गुणांनी विकसित केले आपुले तन मन. तरी आता आम्हाला पुत्रविरह अगदी असह्य झालेला आहे. देशभूषण आणि कुलभूषणला आश्रमात जाऊन एका तपाहूनही अधिक काळ लोटलेला आहे. आता एकही क्षण मला माझ्या पुत्रांचा विरह सहन होणार नाही. राजगुरु, या मातेचं दुःख आपणास कळत कसं नाही? आपल्या अंतःकरणाची व्यथा आम्ही जाणतो. देशभूषण कुलभूषणचा विद्याभ्यास पूर्ण झालेला आहे. एवढंच नव्हे तर आश्रमाचार्यांनी राजपुत्रांना गृहप्रवेशाकरिता संमती दिलेली आहे, हेही आम्ही जाणतो. देशभूषण आणि कुलभूषणचं अगदी लहानपणापासूनच एकमेकांवर अप्रतिम, निरपेक्ष, निस्वार्थ आणि अतुलनीय प्रेम आहे. एकमेकांशिवाय ते क्षणभरही राहू शकत नाहीत. एकमेकांसारखा ज्यांना जीवाभावाचा दुसरा मित्र नाही. धन्य झालो. आमचा आनंद शब्दांच्याही पलीकडला आहे राजगुरु. काय, माझ्या बंधूंच्या गृहप्रवेशाला राजगुरूंचा आशीर्वाद प्राप्त झाला? चल उठ बघू आता. उभा हो. अरे उभं राहत नव्हतं म्हणून तर बसलो. पुन्हा उठलो तर पुन्हा बसावं लागेल. या उठबस करण्या इतके त्राण काही आपल्यात उरले नाही. थांब, मी हाक मारून पाहतो. अरे अरे देशभूषण, तो पहा कुलभूषण. वीरसेन, वीरसेन. अरे कुलभूषण, धनुष्य घे बघू. तो बघ, तो वाघ बघ त्या माणसाच्या पाठीमागे लागलाय. अरे आपण तर धनुष्य सोबत आणलेलंच नाही. अरे नसू दे, काही हरकत नाही. तुम्ही सारे इथेच थांबा. केवळ या भीतीपोटी आपण दोघांनीही लग्न करूच नये असं तुला म्हणायचंय का? तसं नव्हे, पण उगाच शंका आली म्हणून बोललो. संशयात्मा विनश्यती. अखेर तुला म्हणायचं तरी काय आहे असं, की तुझे शब्द अपुरे पडावेत? आज कवी महाकवी संचारला की काय तुझ्यात? राजकुमारी, क्षमा करा, पण तुम्ही एवढ्या सुंदर आहात की कवी असो की महाकवी, आपल्या अप्रतिम सौंदर्याचं आणि अनुपम लावण्याचं वर्णन करायला आज राजकुमारांचा निवास नगराच्या बाहेरच ठेवावा. उद्या प्रातःकाळी वाजत गाजत धुमधडाक्यानं आम्ही आधीच सांगून ठेवल्यानुसार राजकुमारांचा नगर प्रवेश घडवून आणावा. जशी आज्ञा राजगुरू. प्रधानजी, उद्या प्रातःकाळी सूर्योदयाच्या मंगल मुहूर्तावर राजकुमारांचा रथ नगरात येऊ द्या. भाग्यवानात आपण राजकुमारी. राजगुरु, भाग्य तर आज आमचंही फळफळणार आहे. या राज्याचे भूषण, देशभूषण आणि कुलभूषण आपल्या मायभूमीत परत येणार आहेत. त्यांना कवेत घेण्यासाठी ही माता कधीची दोन्ही कर पसरून आतुर आहे. या रे माझ्या बाळांनो, माझा आर्त स्वर तुमच्यापर्यंत पोचत नाही का? तिच्या अंगा खांद्यावर बागडावं असं कुणाला वाटणार नाही. या भूमीत वास करत आहेत आमच्या पूर्वजांच्या स्मृती. या मातीच्या कणाकणात भिनल्या आहेत आमच्या पुरुषार्थाच्या कहाण्या, वीरांच्या गाथा. त्याचं तुला विस्मरण झालं की काय एवढ्यात? गुरुजींच्या त्या आशीर्वादाचं विस्मरण मला कदापि होऊ शकत नाही. पण भ्राताश्री, आज मला तुझा आशीर्वाद हवा आहे. काय? माझा आशीर्वाद? मी तुझ्या पाठीशी सदैव आहेच. बोल, या क्षणापासून ती सुंदरी तुझी ज्येष्ठ भ्रातापत्नी आहे, समजलास? पण ती तर माझ्याकडेच. कुलभूषण, खबरदार पुढे एकही शब्द मुखावाटे काढला असता.
हे बघ, मी ज्येष्ठ आहे आणि विवाहाचा अधिकार प्रथम माझा आहे आणि माझा सन्मान करणे हे तुझं कर्तव्य ठरतं. आता मी गप्प बसणार नाही. माझ्या सहनशीलतेचा बांध आता फुटायला आला आहे. देशभूषण, तू माझा ज्येष्ठ बंधू आहेस. अनुजाच्या हट्टापायी कोणतेही दिव्य, कोणताही त्याग करण्याची आपल्या पूर्वजांची परंपरा ती तू मोडणार? अरे परंपराच काय, त्या लावण्यवतीशी विवाहबद्ध होण्यासाठी माझ्या पुढे येणाऱ्या प्रत्येक अडथळ्याला मोडीत काढण्याची तयारी आहे माझी. हे विसरू नकोस. या बोलण्याचा अर्थ? तो न जाणण्या इतपत तू नक्कीच दूधखोडा नाहीस. म्हणजे तू मला आव्हान देतोयस, माझं श्रेष्ठत्व अमान्य करतोयस? मग हो सिद्ध माझ्याशी 2 हात करायला. ते गुलाब पुष्प प्राप्त करण्यासाठी कितीही काटे मला बोसले तरी 72. जल्लोष म्हणा जल्लोष. संपूर्ण सिद्धार्थ नगरी आज जल्लोषात आकंठ बुडाली आहे. अरे अरे राजकुमारांनो, हे काय? आपापसात का लढता आहात? प्रधानजी बाजूला व्हा. राजकुमारांनो, शांत व्हा. ही तलवार आता विजयानंतरच शांत होईल. प्रधानजी, आपण बाजूला व्हावं. आमचा वेळ व्यर्थ घालवू नका. प्रधानजी सांगा, कोण आहे ती? ती राजकुमारांनो, ती आहे आपली भगिनी. प्रधानजी, आमच्या विद्येचा काय उपयोग? अहो, त्याची आज माती झाली. आम्ही विद्वान व्हावे म्हणून आमच्या माता पित्याने आम्हाला गुरुकुलात पाठविलं. आमचा विरह सहन केला आणि आम्ही विषय वासनेच्या आहारी जाऊन त्यांचाच घात केला. आमच्या या अश्लाघ्य कृत्यानं केवळ आम्हीच नव्हे तर आमचे जन्मदाते माता पिता आणि आमच्यावर संस्कार करणारे गुरुही कलंकित होतील. या इंद्रियांवर, या नश्वर देहावर आम्ही विजय मिळवायचा तर त्यांनीच आम्हाला पराजित केलं. क्षमा असावी महाराज, परंतु आता चालणे होईल ते केवळ तपोवनाकडे. जप तप करावेत, पण त्यासाठी संपूर्ण आयुष्य शिल्लक आहे. नुकतेच गुरुकुलातून आला आहात आणि स्वगृही न येता तपोवनात निघालात. तुम्ही दोघेही तरुण आहात, शूर आहात, विद्वान आहात. संसार सुखाचा उपभोग घ्या. उपभोग नव्हे, आम्हाला भोग भोगायचे आहेत. आम्हाला प्रायश्चित्त करायचं आहे आम्ही केलेल्या अपराधांचं. गुरुकुलात आम्हाला ब्रह्मचर्य शिकवलं, मात्र वैराग्य हीच खरी शिकवण. राज्य, सत्ता, वैभव हे क्षणभंगूर आहेत. शांती सिंहासनावर नव्हे, ती वैराग्यात असते. आता विरक्तीच आमची सहचारिणी. विरक्ती म्हणजे संसाराच्या मोहापासून मनाला आलेलं निवृत्तीचं, परमार्थाच्या दिशेने एक शांत आणि प्रभावी वळण. भोगामध्ये क्षणिक सुख शोधताना थकल्यानंतर अंतर्मनातून उदयास येणारी यथार्थता म्हणजे विरक्ती. राजकुमार वनात चालले, राजकुमार वनात चैतन्याचा प्रकाश उज्ज्वल, चैतन्याचा प्रकाश उज्ज्वल पसरे दाही दिशात चालले, राजकुमार वनात चालले, राजकुमार वनात, राजकुमार वनात चालले, राजकुमार वनात. इस
इसी श्रृंखला में कार्यक्रम स्थल पर श्राविकाओं ने संगीतमय वातावरण में शास्त्रीय नृत्य की अद्भुत प्रस्तुति दी। अब कार्यक्रम में मुख्य कलाकार जी ने मुनिश्री देवभूषण कुलभूषण जी के जीवन पर आधारित नाट्य एवं नृत्य की दी गई प्रस्तुतियों के प्रतिभागियों का सभी उपस्थित जनों से परिचय कराते हुए उनका उत्साहवर्धन किया। मी ओळख करून देतो। या नाटकात आत्मारामची भूमिका करणारे राजेश चौडे, वीरभद्र, अनिल इंदाणे, त्यानंतर अभिलाष भुसारी देशभूषण, कुलभूषणाच्या भूमिकेत रौनक पैसापुरे, कार्यक्रम की समापन बेला में विशिष्ट जनों ने कार्यक्रम की सफलता पर हर्ष जताते हुए अपने अपने विचार व्यक्त किए। मुनिश्री देशभूषण, मुनिश्री कुलभूषण, इनकी जो निर्वाण के बाद में समाधि बनी है कुंथलगिरी में, उसी की प्रेरणा से हमारे मार्गदर्शक डॉक्टर रविंद्र जी भुसारी, इन्होंने एक सुंदर सी उनके जीवन पर एक नाटक की रचना की, उसको लिखा और उसके पश्चात यह मुक्तिवीर के नाम से यह नाटक का आज यह मंचन सुरेश भट्ट सभागृह में संपन्न हो रहा है। मैं नितिन नखाते, अखिल दिगंबर जैन सैतवाल संस्था का राष्ट्रीय महामंत्री, इस संस्था के द्वारा सबकला जैन समाज की संपूर्ण सहायता के साथ में यह नाटक यहाँ पर प्रस्तुत करके अत्यंत प्रसन्नता व्यक्त करता हूँ। और मैं आप सभी से आह्वान करता हूँ जिनवानी चैनल के द्वारा कि यह 60 से ज़्यादा कलाकारों से मंचन किया हुआ यह नाटक आप सभी लोग ज़रूर देखें और मुनिश्री देशभूषण कुलभूषण की जीवन गाथा का, उनके जो विरह का एवं जो जिन्होंने जिनसे संसार त्याग कर मोक्ष मार्ग प्रशस्त किया, ऐसी यह गाथा का आप जरूर देखें, यह मैं आह्वान करता हूँ। सादर जय जिनेन्द्र। वात्सल्य मूर्ति आर्यानंदी जी महाराज के ऊपर एक नाटक लिखा गया था जिसकी बहुत सराहना हुई। अखिल दिगंबर जैन सैतवाल संस्था के महामंत्री श्री नितिन जी नखाते, इनकी प्रेरणा से पिछले 3 साल से मुनियों पर, उनके जीवन पर नाटक लिखना शुरू है और इस वर्ष देशभूषण कुलभूषण जी महाराज जी के जीवन पर मुक्तिवीर नाटक लिखा गया जिसकी बहुत सराहना हुई। और अखिल दिगंबर सैतवाल जैन जैसी संस्थाओं के लिए उनके प्रेरणा से, उनके प्रोत्साहन से आगे भी हमारे जैन मुनि, हमारे तीर्थंकरों की जीवनी पर ऐसे ही नाटक मराठी हिंदी में लिखे जाएंगे।